आज हातोडा पडलेला आहे, पहिला हातोडा पडलाय, खूप विरोध केला तुम्ही सगळ्या स्थानिकांनी, मात्र आता आज पहिलं काय तुमची मागणी काय? माहिती नाही, माझ्या लाईफमध्ये माझ्या पूर्ण भविष्यामध्ये शाळेत मी पहिल्यांदा बघते कोणाच्या घरावरती हातावर सोडते. खूप दुखते इकडे. भले ते लोकांनी छावी घेतली असेल, त्यांना लागत नाही, पण आम्ही लोक ज्यांनी छावी नाही घेतली आमच्या मनाला खूप दुखते. खरं म्हटल्यावर घर आहे, शेवटी आम्ही कितीतरी मेहनत करून बनवलेलं आहे. ते घर आमच्या मुलांसाठी बनवलेलं आहे. आणि मेन म्हणजे गेल्या आता ऑलमोस्ट आय थिंक 1 वर्ष व्हायला येतो आता, जेव्हा आमची फर्स्ट लिस्ट लागली होती, व्हेरी फर्स्ट डे त्या दिवशीपासून आम्ही ऑब्जेक्शन टाकते. पण माहिती नाही SRA वाले आमच्या ऑब्जेक्शनला कुठली आम्हाला रिप्लाय देत नाही. एक साधीशी सुद्धा रिप्लाय येत नाही की हो तुमचं आम्हाला ऑब्जेक्शन भेटलं आहे, वी विल लुक इन टू दॅट, आम्ही तो बघतोय, आम्ही तुम्हाला रिप्लाय करतो. ते सुद्धा आम्हाला SRA कडून रिप्लाय येत नाही आहे. आता आम्ही रिसेंटली सगळे जीमेलमध्ये पाठवलं आहे, ऑनलाईन ऑब्जेक्शन टाकलं आहे, तरी आम्हाला काही इंटरिम रिप्लाय तरी येते ना, रिसिव्ड युअर कंप्लेंट म्हणून, ते सुद्धा येत नाही आहे. आता हे कसलं शासन आहे? आमच्यासाठी शासन आहे का लोकांसाठी आहे का ते कळत नाही आहे. आता आम्ही कुठल्या इरामध्ये चाललो आहे, परत आम्ही हिटलर रूलमध्ये जातो आहे किंवा काय म्हणतात ते गुलामीगिरीमध्ये जातो आहे, ते पण समजत नाही की आमच्या मुलांनी शाळेत गुलामीगिरी करायची असेल. आता हे सगळं बघून आम्हाला ते वाटते. बस एवढंच बोलायचं आहे, दुसरं काय. आपण इथं प्रत्येकजण किती भावनिक झाला आहे. आत्ता सगळे लोकांच्या डोळ्यात इथं अश्रू आहेत आणि खूप भयानक परिस्थिती आहे. ह्यांचं विजन टोटली म्हणजे लोकांना चुकीच्या मार्गावर नेण्याचंच आहे. आणि आज जी तोडक कारवाई चालली, जे 65 लोक गेलेत, त्याच्या आधी ते 18-19 लोक गेलेत, ते पूर्णपणे दबावाखाली गेलेले आहेत. आणि हे सगळं चालवून हे खाली करायचं आणि इतर गोष्टीसाठी हा वापर करायचा. एकूण सर्व जर हे पाहिलं तर त्याच्यावरनं हेच निश्चित होतं की आम्हाला इथं ठेवायचं नाही. पण या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं 10 जानेवारीला अमृतनगरला की तुम्हाला आहे तिथेच देणार. पण कथनी आणि करणीमध्ये भरपूर फरक आहे. मला सांगा, आत्ताच 10वी 12वीची एक्झाम झालेले आहेत, ॲडमिशनचे टाईम आहेत, काही लोकांच्या घरी हार्ट पेशंट आहेत, काही लोक पॅरालिसिस होऊन घरात पडलेले आहेत आणि खूप चुकीच्या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. सन्मान्य मुख्यमंत्री साहेब, या विभागाचे आमदार यांनी पाठपुरावा करून माझं त्यांचे एवढंच मागणी आहे की आम्हाला त्यांनी इथंच द्यावं आणि ह्या जनतेचा दुवा घ्यावा. साहेब, कोर्टामध्ये तुम्ही सिच्युएशन वाईज आमची मागणी असेल की इथेच आम्हाला बांधून देण्यात यावं. कारण की जर ऑफिशियल ट्विटर अकाउंट जर बघाल SRAचं, त्याच्यामध्ये क्लिअरली बोललं गेलं की 500 जणांना इथेच बनवून देणार. सो आमचंही मागणी तीच आहे की आम्हाला इथे बांधून द्या. आणि CM साहेबांनीही तेच म्हटलं आहे की तुम्हाला इथेच बांधून देण्यात. आमची मागणी पण हीच आहे की आम्हाला इथेच बांधून द्या. पहिला दिवस थोडं कारवाई सुरू झाली. हो, ते इलिगली झालेली आहे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर. कारण की आमचे ऑब्जेक्शन्स लास्ट वीकमध्येच आम्ही रेस केलेत आणि पत्रही पाठवलं गेलं आहे SRAला की आम्हाला तुम्ही जे दिलं आहे ते आम्हाला मान्य नाही आहे. पण 4-5 वेळा आम्हाला तेच फॉरवर्ड केलं जातं आहे की तुम्ही पंकजा बाबाला फोर्सफुली आम्हाला तिकडे ढकललं जातं आहे जिथे आम्हाला जायचं नाही आहे. आणि आमचे ऑब्जेक्शन्स आम्ही सबमिट केलेत, पण त्याच्यावरती काही कारवाई केलेली जात नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.